सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या म्हणण्याकरिता देवाचे वचन इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 5 ते 9 ही वचने. इफिस्करास पत्र याचा 6वा अध्याय 5 ते 9 ही वचने. दासांनो, आपण ख्रिस्ताचेच आज्ञापालन करीत आहोत अशा भावनेने तुम्ही भीत व कापत सरळ अंतकरणाने आपल्या देहदशेतील धन्याचे आज्ञापालन करीत जा. माणसांना खुश करणाऱ्या लोकांसारखे तोंडदेखल्या चाकरीने नव्हे, तर देवाची इच्छा मनापासून पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासासारखे ते करीत जा. ही चाकरी माणसांची नव्हे, तर प्रभूची आहे असे मानून ती सद्भावाने करा. कारण तुम्हाला माहीत आहे की प्रत्येक जण, मग तो दास असो किंवा स्वतंत्र असो, जे काही चांगले करतो तेच तो प्रभूकडून भरून पावेल. धन्यांनो, तुम्हीही त्यांच्याशी तसेच वागा व धमकवण्याचे सोडून द्या, कारण तुम्हाला हे ठाऊक आहे की तुमचा व त्यांचा धनी स्वर्गात आहे आणि त्याच्याजवळ पक्षपात नाही. प्रभू परमेश्वर वाचलेली वचने आपणासाठी आशीर्वादित करो. प्रिय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये आपण सर्वांना आजच्या दिवशी परमेश्वराने जो दिवस ठेवलेला आहे आणि उत्तम दिलेला आहे त्यासाठी धन्यवाद हो. आज आम्ही इफिस्करास पत्र 6वा अध्याय 5 ते 9 वचन वाचलेली आहे. या ठिकाणी परमेश्वराची सेवा आम्ही कशा प्रकारे करावी आणि कित्ता आमच्या जीवनामध्ये आम्ही कसा सादर करावा या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. प्रियानो, देवाचं वचन सांगते की
ती सेवा जे आमच्या हातात आहे, ती चाकरी जे आमच्या हातात आहे, मग ती लहान असो किंवा मोठी असो, आमच्या घरातली असो किंवा बाहेरची असो, जीवनातल्या कोणत्याही क्षेत्रामध्ये आम्ही जे काही काम करू, जे काही सेवा करू, ती सेवा परमेश्वराची सेवा करत आहो अशा मनाने आम्ही सेवा करावी. आमच्या अंतःकरणामध्ये सदैव हे भान असावं की माझ्यावर देवाची दृष्टी आहे. मी जे करत आहे ते देव पाहत आहे आणि ते करण्यासाठी आमच्या मनामध्ये सदैव माणसाची नाही तर प्रभूची आहे ही सद्भावना आमच्या अंतःकरणात असावी, जेणेकरून आमचं जीवन निश्चितच आशीर्वादित होईलच होईल, परंतु सोबतच त्या कार्याला उत्तम रीतीने आम्ही करू शकू. आणि जे कार्य उत्तम रीतीने करू तर ते कार्य निश्चितच ते यशस्वी होईल. लोकांना दाखवण्यासारखं नाही, तर आमचा पिता जो पाहत आहे त्याच्याकडे प्रतिफळ आहे या विश्वासाने करायला पाहिजे. आणि तो कोणाचाही पक्षपात करत नाही. आम्ही ज्यावेळेस मनातून अंतःकरणातून ते काम करतो तर त्या कामाचं फळ पण आम्हाला तशाच प्रकारे भरून आम्ही मिळवू. प्रभू येशू ख्रिस्त हा उत्तम किस्सा आहे, तो जो पित्यापासून आला. प्रभू येशू प्रतिदिवस पित्यासोबत बोलत होता आणि जे पिता सांगायचा तोच ते करायचा. पित्याच्या मर्जीच्या व्यतिरिक्त त्याने काही नाही केलं आणि तो स्वर्गीय जीवन मिळवण्यासाठी त्याने कधीही दुजोरा या कामाला त्याने दुजोरा पण दाखवलं नाही. आज तो स्वर्गीय स्थानामध्ये पित्याच्या उजवीकडे बसलेला आहे. त्याचे प्रतिफळ त्याला मिळालं. आज माझं आणि तुमचं प्रतिफळ आम्हाला मिळवायचं आहे, तर मी आणि तुम्ही मनुष्याला तोंड देखली चाकरी करू नये, तर जी प्रभूची सेवा आहे ही अंतःकरणात भावना बाळगून आम्ही सद्भावाने करावी. परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करो. प्रार्थना करूया. स्वर्गाच्या महान वैभवाने भरलेले जिवंत देव बाप्पा, येशूच्या नावामध्ये आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. प्रभू, तुने कित्ता घालून दिला की आम्ही सेवा जी करतो ती सेवा मनाभावाने आणि सद विवेकाने करावी, जेणेकरून आम्हाला प्रभू जे आम्ही प्रतिफळ मिळवणार आहोत ते तुझ्याकडून असेल आणि ते आशीर्वादाचं असेल. प्रभू, प्रत्येकाला आज मी तुझ्या स्वाधीन करतो. जे तुझं वचन ऐकलेलं आहे त्यांचं जीवन, त्यांचं कार्य त्यांनी जे करतात ते पूर्ण मनभावे करण्यासाठी त्यांना शक्ती आणि सामर्थ्य पुरव. प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून ऐक. आमेन. अनुशासक अमुचा नित्यतयाचा योग असो, ख्रिस्त सदा हृदयात वसो. विश्रांतीचा वार सुखाचा ईश्वर बाप पवित्र करी. ईश्वर बाप पवित्र करी. परम कृपा मनुजीवितरी. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.